केव्हा येणार आहे? नाही शिकत आज लवकर कशी बरेच काम आहे. इम्पॉर्टंट बिझनेस मीटिंग सम एक्सेट्रा एक्सेट्रा. आय एम वेटिंग फॉर शिकत. तर आज मी जिवंत पण राहिलो नसतो. तुला आज बघा नवीन जीवनदान दिलं आहे. मला आयुष्याचं नवीन पडाव केलाय. शीतल माझ्यासोबत डान्स करशील? तुझे तुझ्यावर प्रेम करत नाही. कदाचित तू पण नाही. सर तो माझा प्रश्न आहे. मग माझं काय? माझं तर सर्वस्व तूच आहेस. सर प्लीज मला समजण्याचा प्रयत्न करा. शीतल अगं तू तुझ्या आयुष्याशी खेळत आहेस. सर हे माझं आयुष्य आहे. मग माझं काय? सर तुम्ही हो याच रस्त्याने जातो. म्हटलं तुला पिक करावं. हो पण सर आणि हो काही बोलणं पण होईल. सम डिस्कशन. हो सर पण अरे हो सर्व दरवाज्यावरच बोलशील की आतमध्ये पण बोलवशील? हो सर मी तुम्हाला बघून एवढे शॉक झाले की मला भानच आलं नाही. या ना सर या. जय 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 अरे उठ अरे बहुत आले. जय 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 उठ अरे बहुत आले. उठ कशाला सकाळ सकाळी फुल फळा पाहतेस? इथे साला रात्रीच्या आम्ही उठला नाही म्हणून तुझी साधी पटपट हे सांग. पण इथे माझी बायको आहे आणि मी कोण? तुझा नवरा. कळलं? तुम्हा लोकांना काही प्रॉब्लेम होत असेल तर? प्रॉब्लेम प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम वा प्रॉब्लेम तर तुमच्यासारखे बस जे दुसऱ्यांच्या वैवाहिक जीवनात विष घालवतात आणि मग विचारतात
काय प्रॉब्लेम काय फुट जय ए तू कपाला एक वेळा सांगितलं बरंच केलेला तो तुझ्या पास आहे माझ्या नाही हे घर माझं आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नाटुकला एंटरटेनमेंट अँड न्यूज चॅनलमध्ये. आणि महाराष्ट्र शासन म्हणजेच महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ आयोजित 17वा नाट्य महोत्सव 2024-2025 हा सुरू आहे नागपूर केंद्रावर. तर आजचं जे नाटक जे आहे ते म्हणजे विकृत प्रेम हे याचं सादरीकरण झालेलं आहे. तर चला जाणून घेऊया, आपल्या जे कलावंत आहेत त्यांच्याशी संवाद साधूया की कशा पद्धतीचं हे नाटक होतं आणि कशा पद्धतीने झालं. नमस्कार सर. सर्वप्रथम तर आपले आभार. आज हे या कामगार कल्याणामध्ये जो हे झाला आहे आमचा एक विकृत प्रेम हा एक नाटिका आम्ही सादर केली. त्यामागचा सर आमचा असा एकच उद्देश होता की आज स्त्रियांना फार प्रत्येक गोष्टींना समोर जावं लागते, प्रत्येक संकटांना पुढे जावं लागते. काय आहे ना सर की आजकालची पिढी विचार करून कधीही लग्न करत नाही आणि ते नकळत लग्न करतात, आईवडिलांचे मन दुखवतात, प्रत्येक या सहानुभूती इकडे तिकडे करतात. तर कुठेतरी आमचा एक असा संदेश होता की ज्या मुली आणि मुलं जे लग्न करतात तर त्यांना कुठेतरी पुढे काय घडणार आहे याचा ते विचार करत नाही. आणि सर यात माध्यमातून आम्हाला असंही वाटलं की जी एक स्त्री बाहेर जाते तर तिला किती प्रकारचे पुरुष मिळतात, अनेक पद्धतीचे पुरुष मिळतात. ती कुठेतरी काहीतरी चांगलं करत असेल पण खूप वाईट मार्गाचे पुरुष मिळतात. परंतु नवऱ्याने त्या लेडीजवरती, त्या स्त्रीवरती का संशय घेतात, असा एक आमचा असा एक सामाजिक असा एक प्रयत्न होता. आम्ही अगदी ह्या कमी दिवसामध्ये अगदी थोडक्यातच आम्ही थोडा हा एक संदेश समाजाला देण्याचा प्रयत्न केला आहे. आमचं हे विकृत प्रेम सर आपण स्वीकारलं, आपण आलात, आपलेसुद्धा धन्यवाद. काय सांगाल तुम्ही, कसं काय वाटलं नाटकात काम करून? मला तर फार छान होतं. मला ह्या नाटकात बॉसचा रोल होता. म्हणजे बॉस बिझनेसमध्ये किती मला एक ह्या कॅरेक्टरमधून समजण्यात आलं की लोक किती गुरूरमध्ये येऊन जातात. एक वरती अचिव्हमेंट भेटतात त्याला, जसे त्यांनी आपली हेतू वरतं चढवतात, त्याची पोझिशन वाढतात, त्यानुसार त्यांनी कसे लगेच हवेवर उडायला लागतात. पण ह्या नाटकात असं दाखवलं आहे की आपण त्या व्यक्ती जेव्हा आपल्याला प्रेम करते, आपल्याला प्रेमाभावनेनं सांभाळते, ह्या व्यक्तीत थोडंसं आपण काय ते समजून घेऊ शकतो. ते मला शिकण्यासारखं भेटलं याच्यात. आणि खूप सारे लोक, कोणची बी स्त्री बाहेर जाते आणि कोणची मुलगी पण बाहेर जातात ना, त्यांना काही ना काही टोमणे मारतात, टॉन करतात, काही पण छोटे कपडे तरी घालत असेल तर तिला छेड काढतात, हे करतात ते करतात. एक ह्या नाटकातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करत होतो की त्यांना थोडं काहीतरी. ये बहुत अच्छा नाटक दिखा हमें. इसकी स्क्रिप्ट वगैरह थी जो जैसे कहानी के हिसाब से हमें लगा कि बिल्कुल इसमें कुछ बढ़िया संदेश जाने वाला है जनता को देखने के लिए. इसलिए मुझे रोल का ऑफ़र किया तो मैंने फ़ौरन हाँ कर दिया इसके लिए. बहुत बढ़िया हुआ नाटक. सभी लोगों ने बहुत मेहनत की है. बिल्कुल खास जो मैडम थे, इन्होंने बहुत कम समय में बहुत बढ़िया मेहनत करके तैयारी की अपनी. इसके लिए सभी को धन्यवाद, सबको थैंक यू. काय सांगाल, विकृत प्रेम या नाटकात तुम्ही काम केलं, कसं वाटलं काम करून? काम करून तर मला तर खूपच छान वाटलं, खूप बरं वाटलं. मी आनंदी आहे. काय सांगाल आणखी? आणखी हे सांगणार की जर आपल्याला दुसऱ्याचा आहारी जाऊन बायकोवर शॉक करणं हे चुकीचं आहे आणि त्यामुळे आपलंच घर संसार उद्ध्वस्त होते आणि नंतर याचा जो अंत आहे तो अंत खूप हानिकारक आहे, दुःखदायक आहे. एवढं सांगेन मी.